हॅलो स्टुडंट्स, आता आपण वर्क आणि एनर्जीचे आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. क्वेश्चन नंबर 5. आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे, an electric pump has a 2 kilowatt power. How much water will be the pump lift every minute to the height of 10 meters? ओके, आता त्याचे ते इलेक्ट्रिसिटीची पॉवर त्या इलेक्ट्रिक पंपची पॉवर किती आहे? 2 किलोवॅट्स आहे. बरोबर आहे, म्हणजे P इज इक्वल टू 2 किलोवॅट. बरोबर आहे. पुन्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे? इट लिफ्ट इन एव्हरी मिनिट म्हणजे टी इज इक्वल टू 1 मिनिट. हाईट त्यांनी दिलेली आहे, किती दिलेली आहे? हाईट दिली आहे 10 मीटर. बरोबर आहे. आणि त्यांनी काय हाऊ मच वॉटर विल बी द पंप विचारलेलं आहे, मीन्स द मास ऑफ द वॉटर त्यांनी विचारलेलं आपल्याला आहे. बरोबर आहे. आता हे मास ऑफ द वॉटर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता सगळ्यांचे युनिट पहिल्यांदा आपल्याला सेम करावं लागेल. आपलं मॅथ्समध्ये नियम आहे. बरोबर आहे. आता किलो वॅटचं वॅट किती होईल? नॅचरली 2000. मीन्स 2000 जूल पर सेकंड. 1 मिनिटचे सेकंड किती होतील? 60 सेकंड. आता सगळे युनिट आपण एकामध्येच आलेले आहे. बरोबर आहे. आता आपला फॉर्म्युला काय आहे पॉवरचा? P इज इक्वल टू W अपॉन T. आता W कसं काढतो? NGH अपॉन T, कारण पोटेन्शियल एनर्जी असते. आता तुम्ही म्हणा G म्हणजे काय? तर Gची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंड. M आपल्याला M काढायचं आहे, पॉवर आपल्याला दिलेली आहे, मग पॉवरच्या ठिकाणी पॉवर लिहायचं आहे 2000. M आपल्याला काढायचं आहे. Gची व्हॅल्यू मी तुम्हाला माहिती आहे 9.8. हाईट आपल्याला माहिती आहे 10 मीटर आणि टाईम माहिती आहे 60 सेकंड्स. मग आता आपल्याला एमची व्हॅल्यू जर काढायची ते सगळे शिफ्ट करायला लागतील. मीन्स 2000 वर 60 जातील, खाली 9.8 इंटू 10 इज इक्वल टू एम. म्हणजे अशा रीतीने तुम्ही हे सॉल्व करायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे. मी सॉल्व करून देणार नाही, फक्त कसं सोडवलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. बरोबर. आता पुढचं उदाहरण आपण बघतोय. If a 1200 watts electric iron is used daily for 30 minutes, how much the total electricity is consumed in the month of the April? बरोबर आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्याला आहे. आता आपण किती रोज आयन करतो? रोज करतो 30 मिनिट्स करतो. बरोबर आहे. आणि ती इलेक्ट्रिसिटी किती यूज करतो? पॉवर किती यूज करतो आपण? 1200 वॅट्स. म्हणजे P इज इक्वल टू 1200 वॅट्स. बरोबर आहे. मग आता कोणत्या महिन्यात केलं आपल्याला? इन एप्रिल मंथ. बरोबर आहे. मग इन एप्रिल मंथ किती डेज असतात एप्रिल मंथला? बरोबर आहे, 30 डेज असतात. एप्रिल मंथचे 30 दिवस असतात. बरोबर आहे. मग रोज आपण आयन किती वेळ करतो? त्यांनी दिलेलं आहे 30 मिनिट्स करतो. बरोबर आहे. मग आता आयनिंग जो आपण 30 मिनिट्स करतो पण रोज करतो, एव्हरी डे, मीन्स फॉर 30 डेज आपण आयनिंग करणार. फॉर 30 मिनिट. मग ह्याचं पण आपल्याला सेकंदामध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, आणि सेकंदामध्ये कन्व्हर्शन करताना आपण कितीने मल्टिप्लाय करतो? व्हेरी गुड, 60ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे आपण ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार? 30 इंटू 30 इंटू 60 सेकंड्स, म्हणजे 5430 सेकंड्स. आपण रोज एव्हरी मिनिट एवढं हे केलेलं आहे. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज अ कन्झ्युम.
मी तुम्हाला त्यावेळी शिकवताना पॉवरमध्ये पण म्हटलेलं होतं की अमाऊंट ऑफ द रेट ऑफ अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज अ कन्झ्युम इज इक्वल टू द पॉवर. बरोबर आहे. म्हणजेच इन शॉर्ट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम मीन्स वर्क डन. हे पण मी तुम्हाला बोलले होते. बरोबर आहे. मीन्स द पॉवर इज the rate of amount of electricity consumed. म्हणजे इन शॉर्ट त्याचा वर्क डन. आपलं जनरली पॉवरची डेफिनेशन काय, द रेट ऑफ अमाऊंट द रेट ऑफ वर्क डन इज अ कॉन्स्टंट पॉवर. बरोबर आहे. मीन्स P इज इक्वल टू अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम मीन्स अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम मीन्स काय, रेट ऑफ वर्क डन. मग आपला फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू W अपॉन T. बरोबर आहे. मग आता W अपॉन T आपण जर घेतलेला आहे पण आपल्याला काय करायचं आहे, W काढायचं आहे. मीन्स W इज इक्वल टू P इंटू T. आता P किती आपलं 1200 वॅट्स, T किती आहे 54. आता ह्याला मल्टिप्लाय केलं तर 1 2 3 0 4 5 0 12 ने 54ला आपण मल्टिप्लाय केलं की किती ते 648. मग आता हे 50 लिहिण्यापेक्षा आपण 10⁵ लिहूया. बरोबर आहे. मग आता वर्क कशामध्ये मोजतो आपण, जूलमध्ये मोजतो. बरोबर आहे. पण कधी आपण आपली जी इलेक्ट्रिसिटी आपण जी कन्झ्युम करतो ती कशामध्ये मेजर केली जाते, तर युनिटमध्ये मेजर केली जाते. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 1 किलो वॅट आवर 3.6 इंटू 10⁻⁶ मला वाटतं 10⁶ जूल. बरोबर आहे. मीन्स पॉवर इज इक्वल टू काही 648 इंटू 10⁵ 3.6 इंटू 10⁶. मग तुम्ही कन्वर्शन पण करू शकता. 64.8 इंटू 10⁶ अपॉन 3.6 इंटू 10⁶. आणि मग हे तुम्ही डिवाइड करून किती युनिट इलेक्ट्रिसिटी लागली ते तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. हे जूलच आहे. म्हणजे आन्सर येईल ते कशामध्ये येईल, युनिटमध्ये येईल. त्यामुळे आपण त्याला 3.6 ने काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. आलं लक्षात. आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघतोय. इफ द एनर्जी ऑफ द बॉल फॉलिंग फ्रॉम द हाईट 10 मीटर is reduced by the 40%. Okay. Then how high it will be the rebound? म्हणजे एखादा बॉल वरून खाली पडल्यानंतर पुन्हा तो रिबाउंड होताना त्याची किती हाईट पर्यंत गेलेला आहे आपल्याला काढायचं आहे. मग आता काय काय पहिले गिवन आहे ते लिहूया आणि मग सॉल्व करायला घेऊया. आता एनर्जी ऑफ द हाईट ऑफ द बॉल, द बॉलची हाईट किती होती 10 मीटर्स. म्हणजे वरून खाली पडतानाची हाईट आणि रिबाउंड होण्याची हाईट वेगवेगळी आहे. रिबाउंड होण्याची हाईट वरून खाली पडताना त्याची हाईट आहे h1, ती 10 मीटर आहे. बरोबर आहे. आणि मग त्याची जी एनर्जी असणार आहे E1 जी आहे त्याची एनर्जी किती असणार आहे, त्या बॉलची फॉलिंगच्या टायमाला एनर्जी आहे E1 आहे.
एनर्जी ऑफ रिबाउंड द बॉल E2 आहे, बरोबर आहे, असं आपण मानतो. आणि रिबाउंडची आपल्याला हाईट H2 आपल्याला काढायची आहे. मग त्यांनी पुन्हा काय सांगितले की ती एनर्जी काय झाली रिबाउंड होताना रिड्यूस झालेली आहे. किती रिड्यूस झाली आहे? 40% आधीच्या एनर्जी इतकी. म्हणजेच E2 बरोबर काय येणार आहे? रिबाउंडची एनर्जी आहे E2, ही किती असणार आहे? किती पर्सेंट रिड्यूस झालेली आहे? E1च्या 40%. म्हणजे E1 × 40/100, बरोबर आहे. मीन्स 40/100 मीन्स कसं लिहितो आपण? 0.4. आता ह्याच्यातून हे मायनस केलं तर किती येईल मला सांगा. आपण हे कॉमन काढलं, E1 कॉमन काढलं म्हणजे 1 - 0.4 म्हणजे किती येईल? 0.6 E1. म्हणजे E2ची व्हॅल्यू आली 0.6 E1 आलेली आहे, बरोबर आहे. मग समजा ह्याचं जे वर्क डन आहे ते आहे mgh2. ह्याचं वर्क डन आहे 0.6 × mgh1. आता mg सेम आहे, हे गेले. मीन्स H2 = 0.6 × h1. h1 किती आपलं? 10 मीटर आहे. म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं किती आहे? 6 मीटर. आणि लक्षात ते प्रॉब्लेम समजावून घ्यायचा आणि मग तुम्ही तो सोडवायचा आहे. पुढचं उदाहरण आहे. द व्हेलॉसिटी ऑफ द कार इन्क्रीजेस फ्रॉम द 54 km/h टू 72 km/h. हाऊ मच वर्क डन if the mass of the car is 1500 kilograms. पहिला आपण मास लिहू. मास ऑफ द कार किती आहे? किलोग्राम. त्या कारचा मास आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय शब्द वापरतो? यू हे लेटर वापरतो. किती इनिशियल व्हेलॉसिटी होती त्याची? 54 km/h. आणि फायनल व्हेलॉसिटी किती झाली? 72 km/h, बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलंय का त्यांनी? वर्क डन विचारलेलं आहे. आता 54 km/h जे आहे ॲक्च्युली हे युनिट SI युनिट नाही, कारण किलोग्राम SI युनिट. म्हणजे ह्याचं पण कन्वर्शन आपण मीटर/सेकंद मध्ये करायचं. आता मीटर/सेकंद मध्ये कसं करायचं? आता 54 km/h म्हणजे 54चे किलोमीटरचे मीटर किती होणार? त्याला मल्टिप्लाय बाय 1000 आणि डिवायडेड बाय आवरचे. एका आवरचे सेकंद किती? 36 किती येतील मला सांगा? 60 × 60. हे डिवाइड जर तुम्ही केलं तर तुम्हाला येणारा आन्सर येणार आहे 15 मीटर/सेकंद. ह्याप्रमाणे याचं पण तसंच येईल. 74 × 1000/60 × 60, बरोबर आहे. आणि ह्याचं जे येणार आहे आन्सर ते येणार आहे 20 मीटर/सेकंद. आता त्यांनी विचारलेलं वर्क डन. वर्क डन मीन्स देर इज इन्क्रीजिंग द कायनेटिक एनर्जी. त्याचं जे वर्क डन झालेलं आहे ते कसं झालेलं आहे? इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी. मीन्स वर्क डन इज इक्वल टू increasing the kinetic energy of the car, बरोबर आहे. मीन्स फॉर्म्युला आहे 1/2 mv² - 1/2 mu². मग 1/2 m कॉमन काढले आपण, उरलं काय? v² - u². म्हणजे 1/2 × मास किती आहे? 1500. आता v किती आलेला आहे आपला? 20चा स्क्वेअर - 15चा स्क्वेअर. वीसचा स्क्वेअर किती? 400 - 15चा स्क्वेअर 225. अशा रीतीने तुम्ही ते उदाहरण सोडवायचं आहे आणि किती जूल वर्क डन झाले हे तुम्ही मात्र काढायचं आहे. आणि लास्ट प्रॉब्लेम आहे तो अतिशय सोपा आहे, तो तुम्हाला सोडवता येईल. आता पूर्ण एक्सरसाइज जो आहे त्याचे सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आणि मला ते लगेच त्या दिवशी पाठवायचे आहेत.
थँक्यू.